देवी स्कंद मातेची कथा. प्राचीन कथेनुसार तारकासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याचा मृत्यू फक्त भगवान शंकराच्या मुलाच्या हातूनच होईल असा वर मिळवला होता. त्यामुळे तारकासूर सर्वांचा छळ करत होता. त्याच्या छळाचा अतिरेक झाला होता. अशा स्थितीत माता पार्वतीने स्कंद माताचे रूप घेतले. स्कंद म्हणजे माता पार्वतीचा मुलगा कार्तिकेय. स्कंदाची आई म्हणजे स्कंदमाता. कार्तिकेयाचे स्कंदमातेने संगोपन केले. कार्तिकेयाला राक्षसाबरोबर लढण्याचे शिक्षण दिले. त्याला मजबूत व धाडसी बनवले, कारण त्याला त्याचे जीवन शक्ती व धाडसाने जगता यावे म्हणून. ही देवी कमळात बसलेली असल्याने हिला पद्मासनाही म्हणतात. या देवीचा बीजमंत्र आहे ओम देवी स्कंद माताये नमः. या मंत्राचा जप केल्याने किंवा ऐकल्याने ही देवी प्रसन्न होते. देवी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते, भक्तांना मोक्ष देते. ही देवी सूर्यमंडळाची अधिष्ठात्री असल्याने हिचा भक्त तेजस्वी, प्रबळ आणि सौंदर्यवान होतो. ही देवी विद्वान व सेवक निर्माण करणारी शक्ती आहे. बीजमंत्र जपामुळे अडकलेली सर्व कामेही पूर्ण होतात. कार्तिकेयांचा पण आशीर्वाद मिळतो. संतती सुख मिळते. कालिदासाने या देवीच्या कृपेमुळेच रघुवंशीय महाकाव्य व मेघदूत यांची रचना केली होती.